ना तीर से डरती हूँ ना नस्तर से डरती हूँ, ना तीर से डरती हूँ ना नस्तर से डरती हूँ, जहरीले मनुवादी ना अजगर से डरती हूँ, दुश्मन के साथ हरदम लड़ना सीखा है मैंने, अरे भीम की बेटी हूँ, ना खंजर से डरती हूँ ना खंजर से डरती हूँ. माझं खूप गाणं फेमस झालेलं आहे, ज्याने मला आज भीमाची वाघीण हे नाव पडलं आणि त्याच नावाने आज लोक मला संबोधतात कुठे पण, भीमाची वाघीण, नागपूरची नागिन. ते गाणं माझं खूप फेमस झालेलं आहे, अल्ट्रामधून आलेलं आहे आणि लोकांनी ते उचलून पण फार डोक्यावर घेतलं. प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते येणला माझ्या गाण्याची फरमाईश असते. मुखडा अंतरा सादर करते आणि कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे. लेक भीमाची नव्या दमाची वैऱ्याला टांगीन, लेक भीमाची नव्या दमाची वैऱ्याला टांगीन, ए भीमाची वाघीण मी आहे नागपूरची नागिन, भीमाची वाघीण मी आहे नागपूरची नागिन, अरे गैरे येऊ द्या किती मला वाटत नाही भीती, अरे गैरे येऊ द्या किती मला वाटत नाही भीती, जर येईल आडवा कुणी, जर येईल आडवा कुणी त्याची फाडून टाकीन छाती, त्याची फाडून टाकील छाती, आता मुडी मी भिणार नाही मनुवादी आगीन, अरे आता मुडी मी भिणार नाही मनुवादी आगीन, ए भीमाची वाघीण मी आहे भीमाची वाघीण, गाव माझं ते नागपूर त्याची कीर्ती लय दूर, मी तन मन अर्पण केले त्या दीक्षाभूमीवर, अरे भीम कार्यासाठी मी अंजली सर्वस्व त्यागीन, अरे भीम कार्यासाठी मी अंजली सर्वस्व त्यागीन, अरे भीमाची वाघीण मी आहे नागपूरची नागिन. कारण या नागपूरचा इतिहास माझ्यासाठी फार मोठा आहे. जेव्हा सर्वप्रथम मी नागपूरला आले होते तर मला कुत्र सुद्धा ओळखत नव्हतं, कारण माझी अमरावतीची पैदाइश आहे आणि मी सर्वप्रथम नागपूरला आले. दीक्षाभूमीचं काम चालू होतं, त्या गोष्टीला 20 वर्ष झाली असतील. आजही तो अनुभव माझ्या डोक्यातून गेलेला नाही आहे की मी दीक्षाभूमीवर दिवसभर बसलेली होती, माझा मुलगा माझ्यासोबत खेळत होता आणि मी तिथे बसलेली होती आणि दीक्षाभूमीवरच आज राहायचं जायचं कुठं, घर सोडून आले कारण कोणी आपल्याला नाही, कोणी आपल्याला उभं करत नाही. आज आपल्या मागं अशी दिवस आले तर तिथे दिवसभर बसले आणि संध्याकाळी गाठ जेव्हा मला सांगते की इथं दीक्षाभूमीला राहता येत नाही आणि मी विचार केला की मी कुठं जाऊ भगवंता, मला तर नागपुरामध्ये कोणी सुद्धा ओळखत नाही. तिथं विचार करत बसले आणि त्यानंतर जे सफर जीवनाचा सुरू झाला, म्हणजे विचार करा तुम्ही की दीक्षाभूमीवर पहिली वेळ आली, दिवसभर बसली तर मला नागपुरात कुत्र सुद्धा ओळखत नव्हतं, पण त्याच दीक्षाभूमीनं आज पुऱ्या भारतामध्ये माझी पहिचान करून दिली. म्हणजे विचार करा, जो बाबासाहेब फॉलो करेल, जो बुद्ध फॉलो करेल, त्याचं नामोनिशान जगातला कुठलाच माणूस मिटू शकत नाही. नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष मुलाखत मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मशाल पेटविणाऱ्या, शब्दांमधून क्रांती घडविणाऱ्या आणि भीमगीतांच्या आवाजातून समाजामध्ये जनजागृती निर्माण करणाऱ्या अंजली भारती ह्या केवळ एक महिला नसून चीवर प्रदान करून, बुद्धाचा धम्म प्रसार करून, जनतेमध्ये उतरून जनजागृती निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्या यांनी संपूर्ण एप्रिल महिना म्हणजेच 134वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने देशभरात ठिकठिकाणी जाऊन भीमगीतांचा कार्यक्रम करून जनजागृती निर्माण केलेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता समाजवादाला घेऊन हिंसाचार आपण बघतो आहे, समाज दुरावतो आहे. याच पार्श्वभूमीवर बोधगया येथील बुद्ध विहारासाठी होणारा आंदोलन या सर्व विषयांवर आज आपण थेट संवाद साधणार आहोत. आणि आज आपल्या विशेष मुलाखत मध्ये आमच्या सोबत आहेत दीदी अंजली भारती. मला माहिती आहे की त्या कुठल्याच परिचयाचा मोहताज नाही, पण मॅम सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या दर्शकांसमोर आणि आमच्या चॅनल मार्फत तुमचं स्वागत आहे. मॅम सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय आणि दीदी अंजली भारती आणि भीमाची वाघीण हे नाव जे तुम्हाला मिळालेलं आहे आणि जनता तुम्हाला या नावाने संबोधित करते, या मागील थोडा परिचय आणि यामागची ओळख कशी तुम्हाला मिळाली ते आमच्या दर्शकांना सांगा. जय भीम नमः बुद्धाय. ऍक्च्युली भीमाची वाघीण हे मी दिलेलं नाव नाही, हे समाजानं दिलेलं नाव आहे. माझा एक मुंबईला आनंद शिंदे सोबत कार्यक्रम होता आणि आमचा रात्री 11ला सुरू झाला, सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता. मुकाबला सिद्धार्थ कॉलनीमध्ये चेंबूरला. तर तिथे 11 वाजता माझा टर्न झाला. तो टर्न होता माझा, अरार पोरा धीर धर जरा असा का बावरला जसा कुत्रा कावरला. तर जेव्हा त्याच्याकडे टर्न गेला आनंद शिंदेकडे, तेव्हा आनंद शिंदेने विचारलं, मी कुत्रा ही कोण?
तर लोक कसे म्हणतात ना, ही तुम्ही मी कुत्रा ही कुत्री असं म्हणतात ना साहजिक. तर मी कुत्रा ही कोण? तर लोक म्हणे ही तर बाई आहे म्हणे, मुलगी आहे म्हणे. पुन्हा विचारतो म्हणे मी कुत्रा ही कोण? तर म्हणे ही नागपूरची नागिन आहे म्हणे. पुन्हा एकदा विचारतो, आता प्रश्नाचं उत्तर सरळ दिलं तर मी गाईल नाही तर कार्यक्रम बंद करेल म्हणे. मी कुत्रा ही कोण? तर म्हणे ही भीमाची वाघीण आहे म्हणे. तर हे तिथं मला दिलेलं नाव आहे समाजानं, जिथे कमस कम 10 ते 20,000 पब्लिक होती. त्या पब्लिकनं मला ह्या नावानं संबोधिलं आहे. भीमाची वाघीण हे माझं स्वतंत्र दिलेलं नाव नाही, हे त्या लोकांनी मला माझ्या समाजानं दिलेलं नाव आहे. अशा 2-3 कार्यक्रमामध्ये काही घटना घडल्या जिथून पब्लिक मधून आवाज आला की ही भीमाची वाघीण आहे, ही भीमाची वाघीण आहे. तर बस त्याच नावाने पूर्ण समाज मला संबोधित आहे. आणि मला गर्व आहे की समाज मला इतकं प्रेम करते. आणि जे मला दिलेलं आहे माझ्याजवळ, मग ते दीदी अंजली भारती असेल, भीमाची वाघीण असेल, नागपूरची नागिन असेल, बुद्धपुत्री असेल, हे पूर्ण जो मला दिलेलं आहे हे सगळं माझ्या समाजाने दिलेलं आहे. खूप छान. मॅम, जसं आता तुम्ही हे जे आपण सुरू केलेलं आहे, तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली भीमगीतांचेच गाणे म्हणण्याची किंवा मग आपल्या धर्माचाच प्रसार करण्याची? ही प्रेरणा कुठून मिळाली आणि कधीपासून तुम्ही सुरू केलं? सर्वप्रथम मी म्हणजे लहान होती त्यापासून गाणे गायची, पण अचानक एक दिवस माझ्या बहिणीकडे गेले मी अमरावतीला रत्नागिरीमध्ये. तर त्या अमरावतीला एका कोर्टावर चालल्या होत्या कार्यक्रमाची. गवई साहेबांची सभा होती, रासू गवई साहेब तेव्हा हयात होते. तर त्यांची सभा होती. तर त्या माझ्या दोन्ही बहिणी चालल्या होत्या. तर मी बोलले तर तुम्ही चालले तर मी काय करू? तर बोलले चल तू पण आमच्या संग. लहान होते मी बिलकुल 15-16 वर्षाची. तर त्यांनी मला नेलं त्या सभेमध्ये. तर तिथे कोणी एक माईक होता आणि त्या माईकवर कोणी भाषण देत होतं, कोणी गाणी म्हणत होतं, आमचा बाबासाहेबाची असं तसं. तर तिथे माझे पहिले गुरु ज्यांनी ओरिजिनल मला गायक बनवलं, यश खिराडे अमरावतीचे, त्यांचं एक कॅसेट आलं होतं भीम बुद्धाची अमृतवाणी ऑडिओ. आणि ते कॅसेट काढलं होतं. अमरावतीचे मोठे कवी होते अमृत बागडे म्हणून, आज ते पण नाहीत आणि माझे गुरु पण नाहीत. तर ते माझ्या मोठ्या ताईला बोलले की ताई तू एक गाणं म्हण. तर ती माझी बहीण बोलली मला गाणं म्हटल्यापेक्षा माझी छोटी बहीण आली अंजली, ती खूप छान गाणं म्हणते, तुम्ही तिला म्हणायला सांगा. तर त्यावेळेस मी तिथे एक गाणं म्हटलं. गवई साहेब सर्व नेते बसले होते आणि मी इतकी लहान की मला हे पण कळत नव्हतं की नेते कोण आहे. तर मी तिथं गाणं म्हटलं की मर दलिता मर भीमाच्या नावासाठी मर, विद्यापीठेला पाहिजे नाव आंबेडकर. त्याच्या पुढचे शब्द होते आजकालचे नेते वचन देऊन खोटे, कुत्र्यापरी घरोघरी फिरतीना आपल पोटे, खुर्चीच्या साठी विसरले स्वतःचे घर, मर दलिता मर भीमाच्या नावासाठी मर. बस मी ते त्या नेत्यासमोर ते एकदम निडर होऊन गाणं म्हटलं. आणि ते जे माझे गुरु होते ते माझ्या मागे लागले, बोलले काय डेअरिंग आहे तुझ्यामध्ये. ते गवई साहेबाकडे हात बघून दाखवून तू, मला माहितच नव्हते गवई साहेब आहे म्हणून, त्यांच्याकडे हात दाखवून तू म्हणत आहे आजकालचे नेते वचन देऊन खोटे, कुत्र्यापरी घरोघरी फिरतीना आपल पोटे. बोलले तू जीवनात खूप मोठी गायक बनशील तू जीवनात. तर ते माझ्या म्हणजे ओरिजिनल त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे मला गायक बनवायचं. त्यांनी 1-2 कार्यक्रमात नेलं मला आणि मला बसून शिकवलं. ऍक्च्युली असं गाणं असते, असे मुकाबले असतात, नाही दादा मला कुठे जमते, असं करून त्यांनी इतकं इन्व्हॉल्व केलं याच्यामध्ये की जेव्हा गाण्याची सुरुवात झाली तर माझा भाऊ म्हणत होता की चांगल्या घरच्या पोरी गाणं गातात का, हिच्या संग कोणी बोलू नका आणि काहीच नाही, हिचं लग्न करून नाही हिला जाऊ द्या, हिच्या मागे लागू नका कोणी. तर माझे वडील होते तेव्हा, माझे वडील म्हणायचे की आज जे तुला म्हणत आहेत की चांगलं नाही गाणं गाणं हिच्या संग गाऊ नका, उद्या हे तरसतील की ही माझी बहीण आहे. जेव्हा तू टीव्हीवर दिसशील तेव्हा तर विषय पण नव्हता टीव्हीचा, पण आज खरंच तसं झालं. जेव्हा माझी भीमाची वाघीण कॅसेट निघाली आणि सगळीकडे तिनं पूर्ण तहेलका केला, प्रत्येक शॉपवर भीमाची वाघीण उपलब्ध. 1-2 शॉपला माझा भाऊ गेला अमरावतीला सोमानीच्या इथे की ये तो मेरी सगी बहन आहे. ते हसत होते त्यांना, सबकी बहन आहे बोले हो, अरे सही में मेरी बहन आहे. म्हणजे ते लोक विश्वास करत होते की खरंच यांची बहीण आहे. म्हणजे ते माझ्या वडिलाचे बोल खरे झाले आणि खरी प्रेरणा मला ते आमचे दादा एस खिराडे त्यांच्याकडून मिळाली. कधी मग जी सुरुवात तुम्ही केली त्यानंतर असा कधी प्रसंग आला का ज्या प्रसंगी तुम्हाला असं वाटलं की मी हे जे निवडलेलं आहे हे चुकीचं आहे, किंवा समाजातून कधी असा धिक्कार? नाही, सुरुवातीला कधीच नाही वाटलं मला. सुरुवात जेव्हापासून झाली माझी तेव्हापासून माझ्या समाजाने माझ्यावर प्रेम केलं म्हणून मी इथपर्यंत आले. मला समाजानं म्हणजे जेव्हा मला काही येत नव्हतं तेव्हा पण मला धिकारलं नाही. आता तर त्यांच्या पुण्याईने एक मला बाबासाहेब समजू लागला, बुद्ध समजू लागला. त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं, फक्त एक जुनून होता गाणं गायचं, पण तरी सुद्धा माझ्या समाजाने मला धिकारलं नाही. मग मी सूर सोडून गायलं असेल, मी कोणचा राग सोडून गायलं असेल, मी कधी कुठला विषय सोडून गायलं असेल, पण तरी माझ्या समाजाने मला अजिबात धिकारलं नाही. मला त्यांनी उचलून एवढं डोक्यावर घेतलं
की मुंबईमध्ये माझा असा प्रसंग आला की मुकाबले व्हायचे अगोदर आणि मुकाबल्यामध्ये मी थोडी म्हणजे डेंजरच, तर एकाचं कोणाचं ऐकायचं नाही. तर मुंबईतल्या सर्व जेवढे गायक लोक होते सर्वांनी एकी केली होती, हिच्या संग एकानेही मुकाबला घ्यायचा नाही, मग हिला कोण प्रोग्राम देते बघू. पण तरी निसर्गाची करणी नारळात पाणी म्हणते, तरी माझ्या समाजाने मला हारू दिलं नाही. कोणी माझ्या संग कार्यक्रम नाही घेतला, त्यांनी सिंगल कार्यक्रम घेतले माझी. आणि आज पुरा महाराष्ट्र नाही तर पुऱ्या भारतामध्ये सिंगल चालते मी. हे खरंच मी माझ्या समाजाची ऋणी आहे आणि त्यांच्या प्रेमापोटी, त्यांच्या विश्वासापोटी. कारण ते माझ्यावर जेवढा विश्वास टाकतात, मला वाटत नाही कुठल्या गायकावर एवढा टाकत असतील. आणि बस प्रयत्न करते की त्या विश्वासावर मी खरी उतरावं म्हणून. तरी आतापर्यंत तुम्ही असे किती गाणे म्हटलेले आहे स्वतः आणि स्वतः लिहिलेले असेल? लिहिले तर कमी, कारण सगळं काम आपणच केलं तर बाकीचे कोण करतील, नाही का. म्हणजे लिहिले मी तर बाकी लिहिणाऱ्याला काम भेटलं पाहिजे, तर लिहिले कमी. मी लिहिते पण जास्त डोक्याला ताप देत नाही. मी 1000च्या वर गाणे गायले. तरी एखादा असा अनुभव ज्या गाण्यावर खूप जास्त प्रेम आलं असेल आणि तो प्रसंग तुमच्यासाठी खूप अविस्मरणीय असेल? सगळ्यात जास्त सांगितलं ना, माझी वाघीण निघाली. पहिलं कॅसेट निघालं माझं, नागपूरची नागिन, भीमाची वाघीण. म्हणजे एका गोष्टीचा मला गर्व आहे माझ्या समाजावर, की ठीक आहे कोणी 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी खूप फॉर्म मध्ये येते, खूप 1-2 वर्ष कोणाला खूप प्रोग्राम लागतात आणि मग त्याच्या 3ऱ्या वर्षी समाज त्याला विसरून जाते. पण कमच कम मी या कवाली लाईन मध्ये 15 वर्षापासून राज करून राहिली. जशी माझी भीमाची वाघीण निघाली तर दरवर्षी माझे 5 प्रोग्राम वाढीत असतात, दरवर्षी माझे प्रोग्राम वाढतात. माझं युट्यूब चॅनल आहेत, माझे 2-3 चॅनल आहेत. माझे फॉलोअर पण म्हणजे कमस कमी 10 लाखाच्या वर फॉलोअर आहेत 2-3 चॅनलचे. तर जे जे दिवस येत आहेत तर लोक मला असं बघत नाहीत, असं बघत आहेत. म्हणजे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कोणी येते आपले 1 वर्ष असे चालतात ना, 2 वर्ष 1 वर्ष एकदम असे, आणि नंतर 3ऱ्या वर्षी समाज त्यांचं नावही घेत नाही. पण 15 वर्षापासून माझा समाज मला झेलत आहे, मला प्रेम करत आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नाही, यावर तर मी पण बोलेल की मी फक्त नाव ऐकलं हे तेव्हापासून जेव्हा मला समजही नव्हती. म्हणजे माझी नानी आणि पप्पा ते मला म्हणतात की दीदी अंजली भारती, आम्ही त्यांचे प्रोग्राम बघायचो. आणि मी ते आजही माझ्या ओनरला वगैरे तुमच्याविषयी डिस्कस करताना तेच सांगते की आम्ही बघितलं नाही प्रत्यक्षात, पण तेव्हापासून ऐकलं आणि तेव्हापासून आजही तोच वर्चस्व आहे. म्हणजे पप्पांनी ऐकलं आणि आज मी इंटरव्ह्यू घेते आहे, तर मला पण म्हणजे तो तर दिसतच आहे की आता पण मला समाज माझा एक कोणाकोणाचं कसं सीझन वाईज राहते तसं नाही. मी 12ही महिने प्रोग्राम गाते, रेकॉर्डिंग वगैरे तर सोडा म्हणा, पण 12ही महिने प्रोग्राम गाते आणि मला प्रोग्राम असतात. फक्त बारिश मध्ये 1-2 महिना स्टॉप असते मी. आणि आता मी त्या बारिश मध्येच मागच्या वेळेस 3 महिन्याचं चिवर घेतलं होतं वर्षेवासामध्ये. आणि तिकडून आल्यानंतर मला असं वाटलं की कुठेतरी समाज मला थोडा शांत बसू देईल. आता बा चिवर घेतलं नाही का, थोडंसं कुठेतरी असं वाटलं होतं मला की आपले प्रोग्राम थोडेफार कमी होतील, लोकांची थोडंसं बा दीदी आता शांत झाली. पण तिकडून आल्यानंतर मला जे समज होती आणि मला त्याची पर्वा पण नव्हती. मला जे करायचं आहे, मी 4 लोकांना जरी सांगेल तरी मला एक चांगला बुद्ध सांगता आला पाहिजे, मला एक खरा बाबासाहेब मानता आला पाहिजे. आम्ही गायक लोक जसं लगातार 1 घंटा नाही, रात्रभर तुम्ही बाबासाहेब गायला सांगितलं तर गाऊ, पण बुद्ध म्हटलं तर आम्हाला जमत नाही. तर मला बुद्ध जाणून घ्यायचा होता जवळून. तिकडून आल्यानंतर असं वाटलं होतं की कुठेतरी कमी होईल. पण म्हणजे समाजाचं प्रेम इतकं झालं माझ्यावर की मला आता असं वाटून राहिलं की जे आहे ते त्यांचीच बदलत आहे, माझी काही चौकात नाहीये. काय अनुभव सांगाल चिवर घेतल्यानंतरचे ते दिवस आणि ज्या वेळेस तुम्ही चिवर घेतला आणि उतरवला तो प्रसंग कसा अनुभवला तुम्ही? चिवर घेतला तेव्हा खूप आनंद होता मला, कारण की 1 वर्षापासून मी विचार करत होती की आम्ही बाबासाहेब सांगतो, बुद्ध सांगता येत नाही. आम्हाला अजूनही तोच बुद्ध सांगता येते. बुद्ध घराच्या बाहेर निघाले आणि त्यांना एक मेलेला माणूस दिसला, म्हणजे त्यांना एक बिमार माणूस दिसला आणि मग बुद्धामध्ये परिवर्तन झालं आणि बुद्धाने चिवर घेतला, असं काहीच नाही. आम्हाला हाच बुद्ध समजत होता. तर माझ्या डोक्यात खूप दिवसाची कल्पना होती कोणीतरी हे सुरुवात केली पाहिजे, गायक मंडळीमध्ये खरा बाबासाहेब आम्ही सांगितला पाहिजे. कारण समाज आमच्यावर फार विश्वास करतो. 1-1 रुपया अंजली भारतीला ठेवायचा आहे तर 1-1, 2-2 वर्षे वर्गणी करतात, तरी दीदीला आपण आणू. म्हणजे किती प्रेम झालंय, साधी गोष्ट आहे का? तर इतकं मोठं तर आम्ही खरंच त्यांच्या याच्यावर खरं उतरत आहो का, आम्हाला खरं बुद्ध सांगता येतो का, याच्यावर खूप विचार केला मी. आणि नंतर ठरवलं नाही, कोण सुरुवात करणार, आपल्यापासून करायची. आपल्यापासून सुरुवात करू, जनताही करेल, आणखी गायक पण करतील, आणखी गायिका पण करतील. इथून सुरुवात झाली पाहिजे, धार्मिकता पण आम्हाला समजली पाहिजे. मग काय करायचं, मग माझा कार्यक्रम होता 20 तारखेचा बुद्ध गयाला. पूर्ण पार्टी घेऊन गेली.
19 का 20चा कार्यक्रम होता आणि 21 तारखेला गुरुपौर्णिमा होती. मी त्या दिवशी रात्री 11 वाजता सगळं भंतीजी आले होते प्रोग्राम बघायला. त्या भंतीजीला सांगितलं, भंतीजी उद्या मी चिवर घेणार आहे. तर त्या भंतीजीला असं वाटत होतं, काय ते दीदी तुमचे लटके झटके केसायचे, ते एवढे मोठे केस, खरंच बा दीदी चिवर घेतील का, एवढी मोठी फेमस गायिका, साधारण बाई केस काढायला बघत नाही, दीदी खरंच काढणार आहे का. म्हणजे एकाही भंतीजीला माझ्यावर विश्वास नव्हता. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी बुद्ध घ्यायला गेले आणि खरंच मी म्हणते माझ्यासारखी भाग्यशाली लेडीज पुऱ्या महाराष्ट्रात नाही. म्हणजे मी जे अनुभवलं, मला जे मिळालं, मी 100 ते 200 भिक्खूच्या उपस्थितीमध्ये मला चिवर देण्यात आलं. ते पण त्या बोधी वृक्षाखाली, ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. ओरिजिनल बोधी वृक्ष, त्या बोधी वृक्षाखाली बसून 200 ते 150 भंतीजी होती मला चिवर द्यायला. म्हणजे माझ्यासाठी तो क्षण सगळ्यात भाग्यशाली. जर मला कोणी म्हटलं की तुम्हाला आनंद कोण्या गोष्टीचा होतो, जशी तुमच्या मनात अशी गुदगुली झाल्यासारखं, तर मला तो दिवस आठवते की तो दिवस माझ्यासाठी फार आनंदात होता. आणि दुःख मला त्या दिवशी झालं ज्या दिवशी मी चिवर उतरवला. त्या दिवशी अक्षरशः मी 8 दिवस रडले की म्हणजे मला चिवर उतरवायचा नव्हता. माझी इच्छा होती मी आणखी काही दिवस चिवर राहावं, काही दिवस ठेवावं. पण काही भंतीजी लोकांनी, काही लोकांनी मला एकच मार्गदर्शन केलं की दीदी आम्ही एक भंतीजी म्हणून जे मार्गदर्शन करतो ते फक्त 50 लोकांमध्ये, 100 लोकांमध्ये बुद्ध सांगतो, बाबासाहेब सांगतो. पण तुमचा जे लाईन आहे तुमची, तुम्ही 10,000 लोकांमध्ये बुद्ध सांगू शकता, तुम्ही 50,000 लोकांमध्ये बुद्ध सांगू शकता आणि लोक तुमचं ऐकतात. पण भंतीजी बसतात, पैत्रान चालू असते, 10 लोक उठून जातात, 5 लोक उठून जातात, कोणी म्हणते जेवण वाढायचं आहे, कोणी म्हणते मुलांना घ्यायचं आहे. 10 लोक आमच्या समोर बसले असतात तरी आम्ही आमचं सांगत राहतो. पण तुमच्या तसं नाही, तुमचा एक एक शब्द लोक कान देऊन ऐकतात. मग बऱ्याच लोकांनी मला भंतीजींनी उत्तेजित केलं की तुम्ही घ्या चिवर, आम्ही असं म्हणत नाही, नंतर घ्या. आता तुमचं जे रूलवर गाडी धावत आहे, प्लॅटफॉर्मवर गाडी, आणि याच्यातून खूप परिवर्तन होत आहे, तर ते तुम्ही करा आमच्यापेक्षा, कारण भंतीजी खूप काही आहेत. मग मी तोच विचार केला आणि चिवर उतरवला. मात्र आणखी चिवर घेणार आहे मी. आणि हे पण सांगते की आता याच्यानंतर जेव्हा लास्टला चिवर घेईन, कमस कम माता महाप्रजापतीने जेव्हा पहिल्यांदा चिवर घेतलं होतं तर त्यांच्यासोबत 500 महिला होत्या. आणि मी जेव्हा आता येणला आखरी चिवर घेईल तर माझ्यासोबत पण 500 महिला असल्याशिवाय मी चिवर घेणार नाही. तेव्हा चिवर घ्यायला माझ्यासोबत 500 महिला असतील, त्याच्यासोबत मी आखरी चिवर घेणार आहे. आपल्या साधारण जीवनातून आणि जसं आपण चिवर घालतो त्यामध्ये असा वेगळा अनुभव जाणवतो का? खूप खूप. ती दुनिया वेगळी आहे. जे चिवरची दुनिया आहे ती वेगळी आहे फॉलो करणाऱ्यांना, जे फॉलो करत असतील. नाही तर आता काही पोट भरणारे भंतीजी आहे, काही संघाला बदनाम करण्यासाठी पण भंतीजी आहेत. तर त्यांचा जर बाजूला ठेवला आणि ओरिजिनल तुम्ही बुद्ध फॉलो करत असाल, कारण बुद्ध हा वाचण्याचा विषय नाही, बुद्ध हा आचरण करण्याचा विषय आहे. जो बुद्धाचं आचरण करेल त्यांनी समजून घ्या अमृताचा प्याला पिले. कारण मला याच्या अगोदर असं वाटत होतं की 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे बुद्धाचा, खरंच खरा असेल का, खरंच बुद्धाची अस्थी असेल का, बुद्धाची दंतधातू असेल का. पण त्या ठिकाणी जाऊन बघावं. आमच्या याच्यात समाजामध्ये एक प्रॉब्लेम आहे, आम्ही करतही काही नाही, दुसऱ्याला करू देत नाही, आणि स्वतः आमचं ऐकून घ्या, दुसऱ्याचं ऐकून घ्यायची मानसिकता नाही. पण तुम्ही त्या ठिकाणी जा जिथं बुद्ध पैदा झाले, जिथं बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली, जिथून बुद्धाने सुरुवात केली. बुद्ध कुठं कुठं गेले त्या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला असं वाटेल की बुद्ध 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास नाही, 2.5 वर्षाचा इतिहास आहे. आणि ते मी जे जाणलं, प्रत्येक श्रीलंकेला गेले, श्रीलंका ओरिजिनल बुद्धाचा देश आहे. हिंदू, मुसलमान, शीख, इसाई, ख्रिश्चन सगळ्याच्या घरात तुम्हाला बुद्ध दिसेल. भले त्याच्या बाजूने तुम्हाला त्याची भगवंतही दिसतील, पण बुद्ध प्रत्येकाच्या घरात दिसेल. म्हणजे ओरिजिनल बुद्ध फॉलो करणारा देश आहे श्रीलंका आणि थायलंड. आणि तिथं जो मला अनुभव आला, आज मला असं वाटतं की माझ्या जीवाचं सोनं झालं. जीवन जगले मी, माझ्या जीवाचं सोनं झालं. आणि आता उद्या जरी मौत आली तरी मला असं वाटतं की आता मला काही गम नाही. आज मी तुमच्या संग भेटत आहे, मी इतक्या दिवसाची तुम्हाला म्हणत आहे की तारीख देतो म्हणून. मी आज विचार केला, आज आपल्याकडे आहे, उद्या आहे की नाही आहे माहित नाही ना. उद्या जर माझ्या चलता चलता मला काय झालं, काय सांगता येते. हजारो लोक मरतात रोज, त्याच्यात आपला नंबर लागू शकते, बरोबर की नाही. त्या हिशोबाने म्हटलं नाही, आज आपण ताईला वेळ द्यायचा आज. कारण आंबेडकरी मोमेंटचं चॅनल आहे आणि तेही आंबेडकर मोमेंटचे विचार घरोघरी पसरवत आहेत, गावागावात पसरवत आहे, देशामध्ये सुद्धा आपलं चॅनल जाते. तर त्यांना आपण मना करणं म्हणजे ही गलत बात आहे. पण मी विचार केला नाही, ताईला आज आपण वेळ द्यायचा. थँक्यू सो मच. पण मला एक खूप मोठी प्रेरणा तुमच्याकडून मिळते आहे की जेव्हा तुम्ही एक व्यक्ती, एक महिला बाबासाहेबांचे विचार 10,000 ते 15,000 पब्लिक मध्ये टाकतात, आणि आता हा एक साक्षात अनुभव पूर्ण एप्रिल महिना तुम्ही पूर्ण 14 एप्रिल म्हणजे 1 एप्रिल पासूनच तुम्ही कंटिन्यू करत आहे आणि विविध ठिकाणी गेलेत.
तर तिथला अनुभव काय सांगाल? जसं आता तुम्हाला वेगवेगळे लोक मिळाले असतील, प्रत्येक ठिकाणी एकसारखे तर कोणी मिळाले नसतील, तर या वर्षीचा जो हा 14 पूर्ण एप्रिल महिना जो तुम्ही गाजवलेला आहे, याचा पर्सनली अनुभव काय सांगाल? या वर्षीचा अनुभवच वेगळा आहे. म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत जे लोक मला समाज प्रेम करत होता, आता या वर्षी डबल प्रेम झालं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी माणसं वेगवेगळे आहेत, विचार वेगवेगळे आहेत, पण मला बघण्याचे जी सरणी आहे त्यांची, जे त्यांची माझ्याबद्दल जे त्यांना प्रेरणा मिळतो बघून यांना, ऐकून यांना, ती मात्र प्रत्येकाच्या नजरेत मला सारखीच दिसते. फक्त वागण्या बोलण्याचाच विचार वेगळा आहे, पण ते जे प्रेम त्यांची जे माझ्याबद्दल एकदम चांगली भावना, की आमच्या दीदीनं जे केलं ते कोणी करू शकत नाही. खरंच आमच्या दीदी आमची पासून आम्हाला प्रेरणा मिळतो. मग आज 80 वर्षाचा माणूस असेल, 20 वर्षाची बाई असेल, किंवा मग छोटी 1 वर्षाची मुलगी असेल, जे म्हणजे ते सांगतात त्या की दीदीमध्ये आता हे जे आम्हाला परिवर्तन घडून दिसते, की जी मुलगी कोणाजवळ कधी गेली नाही ते दीदीला पाहिल्यावर दीदीजवळ जाते. तर एक मला खूप छान वाटते. मला असं वाटते हे सर्व आणि सर्व चिवरची, माझ्या समाजाची, भगवंताची देण आहे, जे आता ह्या वर्षी खूपच परिवर्तन झालं. खूपच लोकांनी मान, त्यांचं प्रेम म्हणजे मी सांगू शकत नाही. आज जरी मोहत आली तर मला असं वाटतं मी सर्व जग पाहिलं. माझ्यासारखं कोणी भाग्यशाली नाही आहे. श्रीलंकेमध्ये गेले, मी ओरिजिनल भगवान बुद्धाची दंतधातू बघितली या नजरेने. जिथे आतमध्ये ठेवलं फक्त दुरून दाखवत होते, पण मी तिथे आतमध्ये गेले. एक भंतीजी आले, मी बाहेरून वंदन केलं. एक भंतीजी आली, बोली महाराष्ट्र के बहुत बड़े सिंगर है और ये 3 महीने की चिवर लिया इन्होंने. तर एक ते मोठी भंतीजी आली माझ्याकडे, बोले आप महाराष्ट्र से आए? जी भंतीजी. तो बोले आप 10 मिनिट बैठिए. तर मी तिथे 10 मिनिटं ध्यान लावून बसले. ते भंतीजी आली, मला आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये ते भगवान बुद्धाची त्यांनी ते दंतधातू आणली माझ्या समोर, आणि त्याचे ते टोपलं असं खोललं पूर्ण, त्याच्यामध्ये डायमंड मध्ये दंतधातू ठेवले होते असे काचाच्या याच्यात. आणि ते जशी मी त्यांच्याकडे बघितलं, तो माझ्या चेहऱ्यावर प्रकाश पडल्यासारखा झाला एकदम, कारण का ती भावना होती माझी. तर ते बघून माझ्या डोळ्यातून एकदम पूर्ण असं अश्रू निघत होते, की भगवंता मी असं कोणचं कुशल कर्म केलं, असं कोणचं पुण्य केलं मी. माझ्या आई वडिलाचं पुण्य असेल रे भगवंता, की हा दिवस त्या मला दाखवला. मी स्वप्नात विचार नाही केला की काश्य वस्त्र घालून मी भगवंताचे दंतधातू बघत आहे. आणि त्या भंतीजीने ते टोपलं उचललं आणि माझ्या डोक्यावर ठेवलं. मी अशी कापत होते, माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते. बापरे भगवंता, त्या काय केलं माझ्या जीवाचं. खरंच जीवनाचं सोनं केलं रे. आतापर्यंत माती होती, आज खऱ्या जीवाचा अर्थ केलं. आणि मी गॅरंटीनं सांगते मॅम, जो बुद्ध फॉलो करत असेल, जो बाबासाहेब फॉलो करत असेल, त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो बाबासाहेबाला बेमान होत असेल, बुद्धाला बेमान होत असेल, नुसतं नावासाठी बुद्ध फॉलो करत असेल, त्याचं नामोनिशाण मिटल्याशिवाय राहत नाही. हे मात्र माझा अनुभव आहे. आता याच पार्श्वभूमीवर आता तुम्ही इतक्या लोकांचा एक्सपिरियन्स घेतलेलाच आहे, पण इथेच आता समाजवादाला घेऊन इतकी हिंसाचार, जसं नागपूरचं प्रकरण, आता आपलं परभणीचं पण एक वेगळं प्रकरण झालं, संतोष देशमुखचं, ते बीडचं झालं, आणि नागपूर आणि आता एक काश्मीरमध्ये सुद्धा जात विचारून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या सर्व घटना जेव्हा आता आपल्या समोर येतात आणि तुमच्या समोर येतात, जेव्हा आता तुम्ही समाजामध्ये आहे, समाजामध्ये तुम्ही जाता, समाजामध्ये प्रोग्राम घेत आहे, तुम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतः बोलत आहे, तर तुमचा त्याच्यासाठी काय अनुभव आहे, किंवा तुमची पर्सनली भूमिका तुम्ही कशी मांडता? नाही, याच्या अगोदर जे होतं मॅम, आपलं चिवर घेण्याच्या अगोदर मी जातपात बोलायची, जातीपाती विरुद्ध, कोण्या जातीला बोलायची, कधी कोण्या नेत्याला बोलायची. आता पण बोलते, फक्त आता जे खरं आहे ते बोलते. कारण माझा धम्म, माझा बाबासाहेबांचे विचार आम्हाला कुठेही जातपात करायला सांगत नाही. त्याच्यामुळे आता माझा तो विषय राहिला नाही. राहिला जातपातीचा विषय, जे आता काश्मीरमध्ये झालं, जो विषय की जात बघून त्यांनी गोळीबार केला, 27 जवान मेले. बरोबर, तुम्ही विचार करा. आता ते जर मुसलमान होते मारणारे, यांचं असं लोकांचं म्हणणं झालं. पण माझं एक वैयक्तिक मत आहे, ते ना हिंदू होते ना मुसलमान होते, ते राजकारणी लोकांचे ते पौधे होते तिथं सोडलेले. तुम्ही विचार करा, एक आतंकवादी आतमध्ये घुसत आहे, जेव्हा की तुमची एवढी सिक्युरिटी आहे तिथे, 1 ते 2 घंटा आतमध्ये राहून ते लोक गायब होत आहे, तरी तुम्हाला पता नाही. तर तुम्हाला वाटत नाही राजकारणी लोकांचं काही ना काही त्याच्यामध्ये हात आहे? मला असं वाटते, मी डंकाच्या चोटवर बोलणारी आहे. कारण माझ्या बापानं मला शिकवलं, वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं. माझ्यापासून कोणाला अपेक्षा असेल की मी खोटं बोलावं, मला जमणार नाही. ते उद्या जरी मेले तरी मला त्याचा गमही नाही. मलाही धमकीचे फोन येतात, तुलाही बोलत राहतं नेत्याबद्दल, तुला बकऱ्यासारखं कापू, मला फरक पडत नाही. मी रात दिवसा गाडीमध्ये असते. पूर्ण भारत पिंजळून काढलेला आहे मी. पुरे UP, बिहार, मध्य प्रदेश, आंध्रा, कर्नाटक, छत्तीसगड, कोकण सगळीकडे चालते मी. आपल्या विदर्भापेक्षा तिकडे जास्त चालते. तरी माझं कोणी बालबाकर करू शकत नाही आणि मी भिणारे पण नाही. राहिला जातीपातीचा विषय, हिंदू मुसलमान हे कुठंच मला जातपात दिसला नाही. कधी कधी काही शाईने मला
युट्यूबला कमेंट करतात, मुसलमानाबद्दल बोलता, मुसलमान का तुझे कोण होत का? हो आहेत ना. माझ्या बाबासाहेबांचं संविधान आहे या भारतामध्ये आणि त्याच्या मुताबिक प्रत्येकाला इथं राहण्याचा अधिकार आहे. मुसलमानाला पण राहण्याचा अधिकार आहे. मुसलमान तुमचे कोण होत? माझे भाऊ आहेत, सगळे माझे भाऊ आहेत. जर त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर मी नाही, प्रत्येक भारतीयांना त्यांच्या पाठीमागे उभे राहिलं पाहिजे. म्हणजे हे जे राजकारणी लोक जर आपली भाकर भाजण्यासाठी जर जातपात करत असतील तर मला असं वाटतं की हे बिलकुल चुकीचं आहे. जातपात हिंदू मुसलमानाचं मी कुठंच बघितले नाही. मी मुसलमानाचे सुद्धा प्रोग्राम केले. आता एवढ्या दिवसाचं बघून राहिले मला कुठंच असं जाणवलं नाही का हे हिंदू आहात आणि हे मुसलमान आहात, आणि कुठं असे लोक जाणवत पण नाहीत. मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुठं जातपात होत असेल तर मराठामध्ये, बौद्धामध्ये. मी हिंदू आहो, मी बौद्ध आहो, मी मुसलमान आहो, हे जाणून बुजून हिंदू लोकच जातपात करत आहेत. हे मुसलमान जात बिलकुल जातपात करत नाही आहे. आणि हे जे लोक म्हणत आहेत की मुसलमानांना जात बघून मारली, हे कोणना मुसलमान नव्हता ना हिंदू नव्हता, फक्त आणि फक्त हे राजकारणी लोक होते. प्रत्येक वेळा जेव्हा इलेक्शन येते तेव्हाच का आपल्या भारतातली कांड होतात सांगा मला. मागतो पुलमा झाला, जेव्हा हे आलं आपलं इलेक्शन आलं की काही ना काही कांड झाले शहरात नाही. आता एक नगरसेवकचं इलेक्शन आहे या इथं, तर आलं कुठं ना काही ना काही कांड का होते? कोणीच नाहीये. हे जे म्हणतात ना हिंदूने केलं, मुसलमानांनी केलं, हिंदू आहे क्या उसको मारा, नाही, बिलकुल चुकीचं आहे. हे सगळे आपल्या राजकारणी लोकांचे पैत्रे आहात, हे याच्यावर अजमावून राहिले. जर तुम्ही विचार करा ना, काश्मीरमध्ये किती मोठा कडक बंदोबस्त आहे की नाही तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला माहिती आहे, जो गेलं त्यालाही माहिती आहे. कारण बॉर्डर आहे ना ती, त्या बॉर्डरवर आतंकवादी लोक आतमध्ये येत आहेत, 2 ते 3 घंटे आतमध्ये फिरत आहेत, त्या 27 लोकांना मारून जात आहे, तरी तुमची एक सिक्युरिटी तिथं पोहोचत नाही. तर प्रत्येक भारतीयांना हा सवाल आहे, प्रत्येक भारतीयांना माझं हे सांगणं आहे की अंधभक्त होऊ नका, अनुयायी बना. विचार करा, जर तुम्हाला समोर दिसत असून काटा आहे तर त्या काट्यावर पाय देऊ नका. डोळे लावून कोणावर विश्वास करू नका. कारण बाबासाहेबांच्या संविधानाच्या मुताबिक प्रत्येकांना अधिकार आहे, स्वतंत्र आहे, लोकशाही आहे. आम्ही खरा विचार करू शकतो. त्या माझ्या प्रत्येक भारतीयांना हा सांगणं आहे, प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांना सांगणं आहे, मला जे फॉलो करतात, मला जे चाहतात त्यांना सुद्धा सांगणं आहे, जो माझ्या विरोधात आहे त्यांना सुद्धा सांगणं आहे की दादा अंधभक्त होऊ नको. खरा विचार करून घरी जाऊन विचार करा की 27 लोकांना कोणी माणसं आतंकवादी येऊन मारत आहेत, 4 तास तिथं फिरत आहे, जिथं पंची पण मारू शकत नाही दुश्मनाच्या इकडचा काश्मीरमध्ये. आणि हे लोक 3 ते 4 तास राहून बॉर्डर पार करून जात आहेत, तरी सुद्धा तुमची सिक्युरिटी, तुमचे जवान कुठे गेले होते, कुठे जाऊन दबले होते की कुठे लपले होते? तर हा विचार कराजोगता विषय आहे. प्रत्येक भारतीयाने याच्यावर विचार करावा. आणि हे राजकारणी लोक जे हिंदू मुसलमानाच्या लढवाच्या मागे लागले आहेत याच्यापासून जागृत व्हावं. हिंदू लोकांना वाटते मुसलमानाला इथून जर पळवलं तर आम्हाला हिंदू राष्ट्र करायला लवकर सोपं जाईल, त्यांना हे वाटते, म्हणून हे लोक त्याच्यावर टपलेले आहेत. तर याच्यावर प्रत्येक भारतीयांना, प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांना, 18 पगड जाती जे संविधानाचा फायदा घेतात त्या प्रत्येक भावांना, त्या प्रत्येक बहिणीला माझं सांगणं आहे की याच्यात येऊ नका. हे तुम्हाला पुन्हा मनुस्मृती लागू करायच्या मागे आहेत. जर तुम्हाला गुलाम बनून जगायचं असेल तर तुम्ही याच्यात पडा. आणि जर तुम्हाला आज जशी लोकशाही अशी पडायची असेल तर जागृत व्हा आणि त्याच्यावर विचार करा. मी जे म्हणत आहे काश्मीरवर विचार करा की 4 घंटे आतंकवादी येऊन वापस जातात तरी तुमचे जवान झोपले आहे, तो कोण झोपवले त्याच्यावर विचार करा. बस माझं एवढं सांगणं आहे सगळ्या लोकांना. जातपात हिंदू मुसलमानाचं नाही मॅम, मराठवाड्यामध्ये जातपात आहे. एका कार्यक्रमामध्ये मी गेले, कुठलं गाव होतं रे बाबू ते, त्या कार्यक्रमामध्ये आमचा कार्यक्रम होत आहे आणि मागून दगडफेक झाली. जी लोक कार्यक्रम ऐकत होते, आमच्या इकडे नाही, आम्ही स्टेजच्या खाली होतो, पण एक छोटी मुलगी झोपली होती, तिच्या डोक्याला इतकं मोठं होल पडलं, कोणीतरी दगड मारला. तुम्ही सांगा, तिथं एकही मुसलमान नव्हता, मग जातपात कोण करत आहे? अन्य लोक. बरोबर ना, तिथं मुसलमान पाहिजे होते ना. मग त्या गावामध्ये मी कार्यक्रम झाल्यावर विचारला की इथं मॉमेडियन लोक आहेत का? बोलले नाही, हमारे इधर मॉमेडियन लोक एकही नाही दीदी, आमच्या इथे सर्वात जास्त मराठा, हिंदू, बुद्धिस्ट हे सर्व लोक आहेत. मग तुम्ही विचार करा, जातपात कोण करत आहेत? चालू कार्यक्रमामध्ये एका इकून दगड मारला आणि छोटी मुलगी होती 5-6 वर्षाची, तिला डोक्याला लागला, एवढं मोठं होलच पडलं, तिला रक्त भांबड झाली ती पोरगी. आमचा कार्यक्रम समाप्त झाला. मग विचार करा तुम्ही, जातपात कोण करताय? हिंदू करताय, मुसलमान करताय? मुसलमानाचा कुठंच जातपात दिसत नाही, कारण त्यालाही भारतामध्ये राहण्याचा अधिकार आहे. त्यांनी कोण म्हटलं तुमचे कोण भाऊ आहेत माझे, का जातपात मी करत नाही, मी करणारी नाही आहो. आणि चिवर घेतला तेव्हापासून तर मला माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या बुद्धांनी मला सांगितलं सर्व एकच आहो आपण, कारण संविधान सगळ्या जातीसाठी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी जातपात करणारी नाही. आणि जर कोणावर अन्याय होत असेल
तर मी तिथं उभी राहिल्याशिवाय राहत नाही. चाहे आज उद्या मराठी, आज जरी मेली मला त्याचा गमही नाही. कारण एक अंजली भारती मेली तरी माझ्या जाग्यावर हजारो अंजली भारती उभ्या होतील, मला गम नाही त्याचा. म्हणून जे बोलायचं ते डंक्याच्या चोटावर खरंच बोलेल मी. आता यानंतर पुन्हा आता जसं आपण बघतो आहे बुद्ध गयाचं जे बुद्ध विहाराला घेऊन आंदोलन सुरू आहे आणि आता 12 मेला पण बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मोठं आंदोलन होणार आहे, त्यासाठी तुमचं मत काय आहे, काय वाटते तुम्हाला? नाही, ते तर आम्हाला भेटायला पाहिजे आणि भेटणार. एवढं आहे की आतापर्यंत आम्ही जागृत झालो नव्हतो आणि विषय असा आहे की आतापर्यंत त्या हिंदू लोकांनी तिथं राज्य केलं, ठीक आहे, आम्ही जागृत नव्हतो असं म्हणण्यात काही हरकत नाही. आतापर्यंत तुम्ही राज्य केलं आणि 1956च्या अगोदरचे जे बुद्ध होते ते कसं शांतवादी बुद्ध होते. 1956च्या अगोदर आम्ही बुद्ध झालो नव्हतो. 1956च्या अगोदरचा जो बुद्ध धम्म होता एकदम शांतवादी होता. पण 1956च्या नंतर जे बुद्ध झाले ते आम्ही त्या महार बटालियन टीमचे, ज्यांनी 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांनी 28,000 पेशवे कापले होते, आम्ही त्या महाराजे वंशज आहोत, बरोबर. आणि त्यांना बाबासाहेबांनी 1956 मध्ये बुद्ध धम्माची दीक्षा दिली. म्हणजे आमच्या संग बुद्धाची शांती आहे, पण आमच्या संग बाबासाहेबांची क्रांती पण आहे. बाबासाहेब बोलले, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे. मी चिवर जरी घेतलं असेल, बुद्धाची शांती माझ्यासोबत आहे, पण बाबासाहेबांची क्रांती पण माझ्यासोबत आहे, कारण मी अशीच जीवन जगू शकत नाही. तर ते आम्ही त्याच्यासाठी जे लढा देत आहोत, तर त्या हिंदू लोकांनी पण हा विचार करावा. ते जे भड बामण तिथे बसले आहेत शेंडीवाले, चिवर घेऊन बसतात आणि संध्याकाळी तिकडे जाऊन बायका लेकरापाशी जातात, म्हणजे उलटा आमच्या धम्माला बदनाम करायच्या मागे आहेत. तर त्यांनी लक्षात घ्यावं आणि त्या बिहार सरकारने लक्षात घ्यावं, कारण तिथे एवढं दान येते मॅम की बिहार सरकार असं म्हणा की त्याच्या भरोश्यावर चालते, म्हणून ते सहसा एवढ्या आसानीनं ते सोडतील नाही, कारण विदेशातलं तिथे एवढं दान येते. तुम्ही विचार करा, बुद्ध गयेचं बुद्ध विहार तुम्ही आतापर्यंत वापरलं, आतापर्यंत तुम्ही त्याच्यावर पापड भाजली, आतापर्यंत आम्ही जागृत नव्हतो, ठीक आहे, आता आम्ही जागृत झालो. तर मला असं वाटते काही उच नीच व्हायच्या पहिले त्यांनी आमचं बुद्ध विहार आम्हाला वापस करावं, कारण त्या ठिकाणी बुद्धाची ज्ञानाची प्राप्ती झाली, बुद्धाचा जन्म तिकडे झाला, बुद्धाचं परिनिर्वाण तिथं झालं, बुद्धाचं ज्ञान प्राप्ती तिथं झाली. बुद्ध 85 इयर्सचे तिथं झाले, एवढ्या वर्ष भगवान बुद्धाने तिथं काढले, एका ठिकाणी बुद्धाचे पाय पडलेले आहेत तिथे. तर आमच्यासाठी ते फार श्रद्धाळू जागा आहे. तर त्याच्यामुळं माझं एवढंच म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्ही वापरलं ना, काही प्रॉब्लेम नाही, पण आता काही दंगे फसाद किंवा काही उच नीच देशामध्ये काही अमनतेचं हे राहिलं पाहिजे, अमनता राहिली पाहिजे, याच्यासाठी राजकारणी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे की नाही आता जे आहे ते त्यांनी वापस द्यावं. म्हणून मोदी सरकारना सुद्धा म्हणते मी, तुम्ही सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. त्यांनी जे कलम लावलेली आहे त्यांना सांगा 4 हिंदू 4 बुद्ध घेतले पाहिजे, पण त्याच्यावर कलम लावून एकही बुद्ध नाही कमिटीवर. तर त्यांना सांगा की ते जे तुम्ही कानून लागू केलेले आहे ते तुम्ही हटवलं पाहिजे. त्याच्यामध्ये काल तुम्ही यूज केला आतापर्यंत, ठीक आहे, आता आम्ही जर म्हटलं तुम्ही राम मंदिर बांधलं, ठीक आहे, आम्ही जर म्हटलं ते राम मंदिर बुद्धाच्या ताब्यात द्या, तर द्याल का तुम्ही? का नाही द्याल? कारण ते तुमचा आहे, तुमचा अधिकार आहे, तो आम्हाला नको. मग तसाच हा आमचा अधिकार आहे, आमच्या भावना जोडलेल्या आहेत तिथे. तर मला असं वाटते काही उच नीच व्हायच्या पहिले यांनी आमचं चुपचाप बुद्ध विहार आम्हाला वापस करावं. नाही तर काही नाही होऊ शकत झाल्यावर कमच कम माझ्या समाजाचा सल्ला घेऊन, समाजाला भेटून कमच कम माझी तयारी आहे 5,000 लोक न्यायची बुद्ध गयाला. 5,000 लोक इथून घेऊन जाईल. ज्याची कंडिशन असेल त्याच्यापासून पैसे घेईल, ज्याची कंडिशन नसेल त्याला स्वतःच्या खर्चाने घेऊन जाईल. जर माझी समजा तेवढी कंडिशन नसेल तर समाजात 1-1 रुपया वर्गणीकरण पदरपासून तरी पूर्ण समाज घेऊन जाईल आणि तिथं जाऊन आंदोलन करत. माझ्या समाजाने जर मला सपोर्ट केला, माझ्या समाजाने जर मला साथ दिला आणि मला विश्वास आहे की माझा समाज मला सपोर्टही करते आणि साथही देते, तर मी तिथं जाऊन आंदोलन करणार आहे बुद्ध गयामध्ये. मग चाहे मरू नाही तर मारू, पण आमचं बुद्ध गया घेतल्याशिवाय नाही राहू, चाहे काही हो. या अगोदर आता जेव्हापासून आंदोलन सुरू आहे त्याच्या अगोदर कधी तुम्ही तिथे गेलेत आतापर्यंत? मी जाऊन आले 8 दिवस तिथं अनशनला बसून आले मी. अच्छा, मग सीझनच्या पहिले जसं आंदोलन चालू झालं लगेच गेले मी. 8 दिवस मी माझे व्हिडिओ पण टाकलेले आहे. 8 दिवस मी तिथं जाऊन अनशनला बसले, तिथं जे चालू आहे. पण मला एक हे पण कंप्लेंट आहे, म्हणजे आमच्यामध्ये तो मोठा एकमेकाला आम्ही मान्य करायला तयार नाही. तर बौद्ध गयामध्ये जे आंदोलन चालू आहे, बाहेरचे भिक्खू लोक जागृत झाले, बाहेरचे लोक जागृत झाले, पूर्ण आंदोलन मोर्चे आपल्या इथे पण बघा महाराष्ट्रामध्ये किती चालू आहे, असे एकदम लाखांनी मोर्चे चालू आहे. पण बुद्ध गयामध्ये जर तुम्ही गेले तर बुद्ध गयामध्ये जे तिथले ओरिजिनल भंतेजी आहेत ते मात्र निघून नाही राहिले. मला हाही प्रश्न पडते. मी म्हणते की त्याचं नेतृत्व भंतेजीनंच करावं, आमच्यासारख्या अनुयायानं, आमच्यासारख्या प्रत्येक स्त्री असेल पुरुष असेल त्यांनी त्यांना सपोर्ट करावं. भंतेजीनं त्यांचं
आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांचं नेतृत्व कोणता मोर्चा असेल, कोणता बुद्धगयाचं काम असेल तर त्यांचं नेतृत्व भंतीजीनंच करावं. आम्ही त्यांना सपोर्ट करावं. पण बुद्धगया के भंतीजी है माझी, अगर बुद्धगया के लोग मेरा सुन रहे हैं, बुद्धगया के भंतीजी अगर मेरी मुलाकात सुन रहे हैं तो उनके लिए कहना चाहूंगी कि आप क्यों चुप बैठे हैं. बुद्धगया में 1-1.5 महीना हो गया अनशन चालू है. वहां पे अगर जाके देखो, मैं खुद वहां आके बैठी हूं, आके देखो तो बाहर के भंतीजी आके बैठ रहे हैं, कुछ वहां के मतलब छोटे छोटे भंतीजी जाके बैठ रहे, लेकिन जो बड़े भंतीजी है सब अपने अपने मठ में जाके बैठे हैं. ना कोई विहार के बाहर निकल रहा है, ना कोई अनशन में बैठ रहा है. तो क्यों तुमको मतलब जैसा वो सरकार ने तुमको खरीद लिया है, वो सरकार तुमको कुछ अंदर से देने के लिए बोल रहे हैं, वैसे मैं चाहती हूँ चाहे आंदोलन कोई भी खड़ा करे, लेकिन हर भंतीजी वहां पे बैठना चाहिए, हर भंतीजी आंदोलन में जाना चाहिए. तो तुम लोग क्यों चुपचाप बैठे हो? मैं बोधगया के हर भंतीजी को कहूंगी, भले तुम एक कमिटी बनाओ, जो मेन भंतीजी है उनको उनका नेतृत्व करने के लिए बोलो, हम सब उनके पीछे रहेंगे. लेकिन बुद्धगया के भंतीजी जो भी बैठे हैं, मठ के लिए साधु संत नहीं हो आप लोग, आप बाबा साहब के अनुयायी हो, आप भंतीजी लोग हो. जैसे साधु लोग मठ में जाके बैठे हैं, ऐसे आप बिहार में जाके नहीं बैठ सकते. बिहार के बाहर निकलो, अनशन पे बैठो, वहां पे बिहार में करो तुमसे जितना हो सकता है. तो मैं वो बिहार में वो भंतीजी के लिए भी ये कहना चाहूंगी कि वो जो घर के बाहर नहीं निकल रहे, बड़े बड़े भंतीजी, लाखों से भंतीजी वहां पे सब अपने अपने बिहारों में बैठे. क्यों? मतलब तुम लोग नहीं चाहते कि ये बिहार हमको हमारा मिलना चाहिए. इसीलिए वो भंतीजी को भी मेरा संदेश है कि उन्होंने भी घर के बाहर निकलना चाहिए, बिहार के बाहर निकलना चाहिए. अभी पहले कैसा था मैम, जो बुद्ध गया, आप गए हो कभी? नहीं. बुद्ध गया का जो बुद्ध विहार है, अंदर जितने भी बाहर बहुत सारे राजा अशोक सम्राट की कारीगरी, वहां जाके देखो कैसा कैसा मतलब बुद्ध उन्होंने कहाँ कहाँ रखा है, चक्रवर्ती राजा अशोक सम्राट ने. तो बाहर पूरा इतने से लेके इतने से लेके इतने से लेके इतने से लेके ऐसी ऐसी छोटी छोटी मूर्तियों की कारीगरी करके रखी है राजा अशोक सम्राट ने. और बाहर की जितनी भी मूर्ति, अभी ये मनुवादियों ने क्या किया, अंदर कैमरा मना, मोबाइल मना, और बाहर की जितनी भी मूर्तियां है सब मूर्ति को लिपस्टिक लगा दी और टिकली लगा दी कि ये भगवान बुद्ध नहीं है, ये देवी की मूर्ति है. सिर्फ जो मेन मूर्ति है अंदर की, बस उनको ही लिपस्टिक टिकली नहीं लगाई, जो अंदर की बड़ी मूर्ति है. बाकी बाहर लाखों से मूर्ति है, हजारों से नहीं, लाखों से सभी मूर्तियों को इन्होंने लिपस्टिक और टिकली लगा दी. इसके पीछे का क्या कारण था? कि ये भगवान बुद्ध नहीं है, ये देवी है हमारी. मतलब ये लोग अभी ऐसा बोल रहे हैं कि ये तुम्हारा ही बुद्ध विहार नहीं, ये हमारा हिंदू लोगों का भी है. हमारे हिंदू लोगों के भी वहां पे जाके एक शंकर जी की, वो क्या बोलते हैं उसको, पिंड बोलते हैं, पिंड लाके रख दी उन्होंने एक जगह. मतलब भाई ये हमारा भी है, ये तुम्हारा हिंदू लोगों, बौद्ध लोगों का नहीं, हमारे हिंदू लोगों का. जानबूझ के लोग जाके वहां पे पिंड रख रहे, कोई भगवान बुद्ध की मूर्ति को लिपस्टिक लगा रहे, नाक में नथनी डाल रहे, सर को टिकली लगा रहे कि ये भगवान बुद्ध नहीं हमारी देवी है करके. तो जानबूझ के मतलब ये कित हद तक गिर सकते, ये मैं आपको बताना चाहती हूँ कि मतलब गिर के भी कितना गिरेगा इंसान. तो ये इतना गिर रहे हैं, अरे तुम्हारा तुम लो ना, लेकिन इतने गिरे पड़े कि भगवान बुद्ध को अपना बनाने के लिए, मूर्ति बनाने के लिए. और अगर तुमको ऐसा लगता है तो बुद्ध धम्म सिखा रहे, हिंदू रह के क्यों बुद्ध धम्म की पूजा कर रहे, हिंदू रह के क्यों बुद्ध धम्म अपना रहे. अगर तुमको लगता है तो बुद्ध धम्म सिखा रहे हर तरफ से, और करो वहां पे राज, हम भी कुछ नहीं बोलेंगे. हम बोलेंगे हिंदू बुद्धिस्ट भाई है ना भाई, क्योंकि हम कोई जात पात नहीं मानते. जो बुद्ध धम्म में आ गया, बुद्ध धम्म अथांग सागर है, जो उसमें आ गया अथांग सागर में नदी नाले जो भी आते हैं समा जाते हैं, हम भी समा लेंगे उनको. आप भी बुद्ध धम्म लो, हम थोड़ी बोलेंगे, हम थोड़ी बोल रहे कि आप राज मत करो. लेकिन आप हिंदू बन के जो वहां पे राज कर रहे हैं, ये गलत है, ये पाप है, ये इसका भुगतान आपको भोगना पडेगा. तर या सर्वांवर तुम्ही आता काय सांगाल, जसं आपली युवा पिढी आहे, युवा पिढीने यावर कसं आता पाया उचलला पाहिजे, आणि जशा महिला आहेत तुमच्यासारख्या ज्या गृहिणी आहेत, तर महिला, युवा पिढी आणि आपलं येणारं जनरेशन जे भविष्याला घेऊन आता जे आपल्याला अंधकारमध्ये दिसते या सर्व गोष्टीने, कारण ते काश्मीरमध्ये झालं, परभणीमध्ये झालं, बीडमध्ये, आपल्या नागपूरमध्ये पण झालं, महालमध्ये इतकी हिंसाचार वाढली, भयंकर होत्या. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही की इथे आलं नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी होत आहे. तर तुम्ही आता आपल्या येणाऱ्या जनरेशनला, युवा पिढी, महिला या सर्वांना काय सांगाल आपल्याकडून? मी एवढंच सांगणार आहे की आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. आज जर आम्ही जागृत नाही झालो, युवा पिढीला माझा फार मोठा संदेश आहे, आणि खूप फॉलो करतात, मला खूप प्रेम करतात. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, कालचा जो दिवस होता आमचा, काल आम्ही डोळे लावून बर्दाश्त केलं, कारण काल आम्ही जागृत नव्हतो, काल आम्हाला अभ्यास नव्हता.
आज आम्हाला अभ्यास झाला, आम्ही शिक्षित झालो, बरोबर की नाही? तर युवा पिढी जी आहे माझी, जर आम्ही एक दिवस जागलो ना मॅम, तर खरं सांगते मी तुम्हाला, आमचं कोणीच काही हिसकू शकत नाही. पण आमच्या समाजामध्ये काय आहे, तो करत आहे ना, जाऊ द्या ना, आपल्याला काय लेन देण आहे, तो करत आहे ना. सगळे मनुवाद्याची बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं. बाबासाहेब म्हणतात, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया. बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, कारण बाबासाहेबांना मला 1935 मध्ये येवले मुक्कामी बाबासाहेबांनी घोषणा केली का मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1935 ते 1956 मध्ये आम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. विचार करा तुम्ही, 21 वर्षाचा डिस्टन्स. त्या 21 वर्षामध्ये बाबासाहेबांना असा एकही धर्म नाही जो वाचला नाही, एकही धर्म नाही ज्याचा अभ्यास केला नाही. एवढ्या धर्मातून आमच्यासाठी फक्त निवडला तो बुद्ध धम्म. तर विचार करायची गोष्ट आहे, त्या धम्मामध्ये काही तर असेल की नाही. बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्म दिला. तर माझी युवा पिढीला एवढं सांगणार, जे बाबासाहेबाला फॉलो करतात, मराठवाड्यामध्ये बहुत प्रॉब्लेम आहे. बाबासाहेबाला फॉलो करतात, बुद्धाला फॉलो करत नाहीत. त्यांना बुद्ध कळत नाहीत. त्यांना एवढं कळत नाही की ज्या बाबासाहेबांना आम्हाला बुद्ध धम्म दिला त्याच्यात काही तर असेल. तेव्हा आम्हाला बुद्ध धम्म दिला नाही, ते दुसरे देऊ शकत होते धर्म, बुद्धच का दिला? तर मराठवाड्यातले लोक बाबासाहेब फॉलो करतात, बुद्ध फॉलो करत नाहीत. आणि प्रत्येक मराठवाड्यातले जे अनुयायी, जे युवा पिढी आहे आता, ती जागृत पिढी आहे. जे पुराणे नेते आहेत, पुराणे पुढारी आहे, पुराणे कार्यकर्ते आहे, एक नंबर गेलेले कार्यकर्ते आहेत. काही जर सोडले, अपवाद जर काही सोडले, तर काही तिथं कार्यकर्ते नाही, कार्याकर्ते आहेत. तिथं नुसतं बाबासाहेबांची जयंती आली की नुसतं बॅनर आणि पोस्टर लावत बसतात. बाकी काही चळवळ नाही ना, काही नाही. ना बाबासाहेब सांगतायत धड, ना बुद्ध सांगतायत धड. तर माझं त्यांना सांगणं आहे की या नेत्याच्या मागे लागू नका. जी माझी युवा पिढी आहे, नेत्याच्या मागे लागू नका, तुमच्या बुजुर्गाच्या मागेही लागू नका. जे जाऊन कोण्या नेत्याचे पाय चाटत बसले, कोण्या पक्षाचे पाय चाटत बसले, त्याच्याही मागे लागू नका. युवा पिढी जे मला फॉलो करतात, जे माझ्यावर प्रेम करतात, जे मला शिव्या देत असतील, त्यांनाही सांगतो मी, जागृत व्हा माझ्या भावांनो. जर तुम्ही आज जागृत व्हाल तर उद्याची तुमची पिढी तुम्हाला उजिडात पाहायला मिळेल. जर आज तुम्ही जागृत नाही झाले तर आमची जी पिढी आम्ही तर मरून जाऊ, पण तुमच्या उद्याच्या पिढीला भोगा लागेल. म्हणून आमची जुनी पिढी सोडून द्या, आमच्या आजोबाची पण आजोबाची, आमच्या बापाची. तुम्ही तुमची पिढी जागृत करा आणि वाघासारखे चट्टानासारखे उभे व्हा. मरू नाही तर मारू, पण आमचं हक नाही सोडू. हाच माझा संदेश राहील. पूर्ण लेडीज आलाय, घराच्या बाहेर निघा, नुसतं चूल आणि मूल पळत राहू नका. कारण बाबासाहेबांच्या अगोदर नुसतं खंडीनं लेकरं पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला, असा आमचा जमाना होता. मनुस्मृती सांगे, बाईनं लहानपणी वडिलाचं गुलाम राहावं, तरुणपणी नवऱ्याचं गुलाम राहावं आणि म्हातारपणी पोराचं गुलाम राहावं. म्हणजे बाईला स्वतंत्र नसावं, हे मनुस्मृती सांगत होती. जे माझ्या बाबासाहेबांना 25 डिसेंबर 1927 मध्ये मनुस्मृती जाळली आणि बाबासाहेबांना संविधान लिहिलं. आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. तुम्ही विचार करा, जर कालचा आमचा दिवस असता तर नुसतं लेकरं पैदा करा आणि नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला, याच्या पड्याला काही आमचं नव्हतं. धर्म आणि संस्कृतीनं आम्हाला रात्रीपुरतं आणि भाकरीपुरतं वापरलं. पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं तर आर्टिकल 14 आणि 15 मध्ये तुम्ही वाचा, आर्टिकल 14 आणि 15, एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. आज पोलीसमध्ये बघा बाई, डॉक्टर बाई, पायलट बाई, जिथं म्हणा तिथं माणसाच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून बाई उभी आहे. तर हे कोणाची बदलत नाही, कोण्याही जातीची बाई असो, फक्त आणि फक्त बाबासाहेबांची बदलत आहे. म्हणून जागृत व्हा, बाबासाहेब वाचा. कोणी म्हणते आम्हाला बाकीच्या ज्या 18 पगड जाती आहेत बाबासाहेबाला फॉलो करत नाहीत, बाबासाहेबाचा फोटो लावत नाहीत, आम्हाला काय संविधान देते. पण आज जर कोणाला स्कॉलरशिप भेटत असेल, आज जर तुम्हाला घरकुल योजना भेटत असेल, कोणाच्याने मिळते? संविधानामुळं. मग तुम्हाला बाबासाहेबांसंग एवढी एलर्जी आहे, मग त्या सुविधा घेऊ नका, घरकुल योजना घेऊ नका, कोणत्या स्कॉलरशिप घेऊ नका, स्वधार योजना घेऊ नका, ज्या बाबासाहेबांना करून ठेवल्या. म्हणून त्यांना मला सांगायचं आहे, माझ्या जातवाल्यांना, अदर जातवाल्यांना नाही, 18 पगड जातींना मला सांगायचं आहे की बाबासाहेबांना आमच्या एका जातीसाठी संविधान लिहिलं नाही, प्रत्येक जातीसाठी संविधान लिहिलं. प्रत्येक जातीला, प्रत्येकाला आपापल्या हिशोबाने अधिकार दिलेला आहे. तर महिला मंडळ सुद्धा जागा व्हावं, कारण बाई नाही तर काही नाही. जे महिला करू शकते ते पुरुष करू शकत नाही. तर घराच्या बाहेर निघा, प्रत्येक महिला, घरगुती महिला असतील, मग आम्ही काही करू शकत नाही, काही करू शकत नाही, सगळं करू शकतात. घराच्या बाहेर निघा, जागृत व्हा. आज आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. नवरे तुमचे ऐकत नसल त्याचं ऐकू नका. जर तो तुमचा न ऐकता मनुवाद्याला वोट देत असेल त्याला सुजवा चांगलं इमानदारीच्यानं, कारण बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला अधिकार दिला असेल. जर चांगला असेल तर त्याच्या रोज पाया लागा. पण तो जर मनुवाद्याला वोट देऊन मनुवादीचे पाय जाऊन चाटत बसत असेल आणि बाबासाहेबांसंग बेईमानी करत असेल तर त्याला आतमध्ये नेऊन चांगलं सुजवा. हाच माझा संदेश आहे सर्व महिलांना. आणि जागृत व्हा. आता मी जे म्हणत आहे की बा महिलांनी घराच्या बाहेर निघायला पाहिजे, तुम्ही जे मला विचारलं महिलांना काय संदेश आहे, तर बऱ्याच महिला असे विचार करतात, आम्ही घरगुती महिला आहो, आम्ही काय करू शकतो, आम्ही लाचार महिला आहो, आम्ही काही कमावत नाही, आम्ही गरीब आहो,
आम्ही कोणी कोणी महिला म्हणते बाई मला नवरा नाही, 2 लेकरं आहे ते पालावं लागते. तर एक माझी पिक्चर काढली होती मी, स्ट्रगल, संघर्ष भीम की बेटी का. त्याच्यामध्ये माझी पूर्ण स्टोरी टाकलेली आहे मॅम. मी कुठून आलेली आहे, मी कशी आलेली आहे. कारण मी पण एकदम मिडल क्लास मधून आलेली आहे. त्या महिलांना मला सांगायचं आहे, ज्या महिला म्हणतात की आम्ही कसं करू शकतो एवढं, आम्ही कुठं जाऊ शकतो नाही का, त्या महिलांना मला सांगायचं मी एकदम मिडल क्लास मधून आलेली आहे. इमानदारीने सांगतो, माझी सायकलचीही अवकात नव्हती, सायकलचीही अवकात नव्हती माझी. आज माझ्या समाजानं मी जर माघार घेतली असती, मला पण लोकांनी एवढा त्रास दिला, एवढा त्रास दिला जेव्हा जीवनाला माझी सुरुवात झाली. विचार करा तुम्ही, 14व्या-15व्या वर्षी माझं लग्न झालं, त्यानंतर माझ्या जीवनाला जी सुरुवात झाली, तर मी पण अशा लोकांसंग लढली. काही लोक म्हणते मी, काही महिला म्हणते मी एकटी कशी रडू शकतो, पुरुष मंडळी जगू देते का, म्हणून मी असं केलं बाई, म्हणून मी तसं केलं. माझ्या जागेवर जर दुसरा महिला असती तर एक तर वाईट रस्ता पत्करला असता किंवा आत्महत्या केली असती. पण मी तसं नाही केलं, मी लढली. मी म्हटलं नाही, मी लढणार, मी करून दाखवेल लोकांना की मला काय करायचं आहे, आणि मी केलं. त्या महिलांना मला सांगायचं आहे की तुम्ही जो विचार करता की आम्ही लाचार आहोत, आम्ही मजबूर आहोत, नाही, आम्ही बिलकुल लाचार मजबूर नाही. आम्ही स्वतःला लाचार मजबूर करतो. तुम्ही स्वतःला लाचार मजबूर गुलाम बनवून ठेवलं, तुम्ही स्वतःला गुलाम समजू नका. तुम्ही रिस्पेक्ट करा. आम्ही नवऱ्याची रिस्पेक्ट करतो, आम्ही नवऱ्यावर प्रेम करतो, तो भाग वेगळा झाला. कारण आताची जे नवीन युवा पिढी जी आहे, ते माणसं पण बायांना असा यूज करून घेत नाहीत, जे पुराणे लोक करत होते. एक मराठवाडा जर सोडला तर आमच्या इकडे तसं नाही. आम्ही कसं पूर्ण भारतामध्ये स्त्री आणि पुरुषांना समानतेचा अधिकार आहे, आणि आजकालचे नवरे सुद्धा बाईंना तो अधिकार देतात. तर त्या महिलांना मला सांगायचं आहे, तुम्ही लाचार नाही ना, तुम्ही मजबूर नाही. तुम्ही असा विचार करू नका काय मी लाचार आहो. तुम्ही घराच्या बाहेर निघा, तुम्ही बघा की आम्हाला लेकरासाठी लढायचं आहे, आम्हाला देशासाठी लढायचं आहे, आम्हाला आमच्या समाजासाठी लढायचं आहे. तुम्ही जिथपर्यंत असा विचार करणार ना, तिथपर्यंत आमचं काहीच होणार नाही. त्याच महिलांना मला सांगायचं आहे की तुम्ही जागृत व्हा, आणि हा दिमागातून काढा की मी लाचार आहो, मी तुमच्यापेक्षा लाचार होती. जर मी आज अंजली भारती बनू शकतो तर तुम्ही का नाही. घराच्या बाहेर निघा आणि स्वतःशी लढा. पहिले स्वतःला झुंज द्या, तुमचं सर्व काही चांगलं होईल. तुमच्या लेकराला जागृत तुम्ही करू शकता, कारण खरे संस्कार लेकराला आई देऊ शकते. तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांना जागृत करा. आणि राहिला याचा प्रश्न चिवरचा, जे मी 3 महिने घेतला, प्रत्येकानं पुरुष असेल, महिला असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, एक वेळा जीवनात चिवर घ्या. 1 महिन्याचा घ्या, 2 महिन्याचा घ्या, 3 महिन्याचा घ्या, 4 महिन्याचा घ्या, चिवर घ्या. आणि हे फक्त बाईच करू शकते, बाई नाही तर काही नाही. बाईनं जर चांगले संस्कार दिले तर यांच्यामध्ये परिवर्तन होऊ शकते. बस माझा महिला मंडळ आणि माझ्या युवा पिढीला हाच माझा संदेश आहे. खूप खूप थँक्यू मॅम. तुम्ही तुमचा इतका बहुमूल्य वेळ आमच्यासाठी काढला, आणि तुमच्या पूर्ण प्रोग्रामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा आता तुमच्या आणखी प्रोग्राम. हो, मला पुण्याला निघायचं आहे, म्हणजे उद्याचा कार्यक्रम आहे. पोलीस टाइम न्यूज चॅनल हे जे चॅनल आहे, म्हणजे मी बघितले 1-2 व्हिडिओ की बरेच बाबासाहेबांचे विचार, काही कोणाचे मुलाखती त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे विचार, हे काम करत आहे. तर प्लीज यांना सबस्क्राईबर करा तुम्ही, कारण आम्हाला वैचारिक वाचण्याची गरज आहे, वैचारिक ऐकण्याची गरज आहे. कारण आमचा धम्म असा नाही उचलला पाय आणि मुंबईमध्ये टाकला. आम्हाला तारीख बाय, दिवस बाय सगळं सांगावं लागते. आणि याच्या माध्यमातून जर तुमच्यापर्यंत विचार पोहोचत असेल तर अशा चॅनलला तुम्ही बिलकुल सबस्क्राईबर केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. आणि त्या चॅनलचे सुद्धा मनापासून आभार मानते. माझा समाज जो माझी मुलाखत बघत आहे, जो माझ्यावर अति प्रेम करतो, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. असंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. आणि जो मला पसंत करत नाही, जो मला शिव्या देत असतील, जो माझा राग करत असेल, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते की दादा, जिथपर्यंत जळणारे लोक नसतील, दुश्मन लोक नसतील, तर जगण्याची मजा काही येत नाही. तुम्ही ज्या माध्यमातून मला कमेंट्स करता, मला आणखी त्याच्यातून प्रेरणा मिळतो. तर ते जे माझे दुश्मन आहेत, जे माझ्याबद्दल विरोधात आहेत, त्यांना सुद्धा विनंती करते, मला कमेंट्स करत जा, वाईट किंवा चांगली, मला कमेंट्स पण करत जा. मला जे बोलायचं ते बोलत पण जा, त्याच्यातूनही मला प्रेरणा मिळतो. त्यांचे सुद्धा मनापासून आभार, सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि जे ह्या चॅनलला फॉलो करतात त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचा. एक महिला जी घराबाहेर गेली आणि समाजाला ओळखून बुद्धाचा खरा प्रसार कसा केला पाहिजे, ही एकमेव महिला जी आज आपल्याला शब्दातून प्रेरणा आणि क्रांती दाखवणारी अंजली दीदी भारती. नावाप्रमाणेच अगदी त्यांची ओळखही जरी वेगळी असली तरी विचारधारा ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. सत्याची बाजू मांडणं किंवा सत्य बोलणं हे फक्त वाचलं होतं, पण आज जेव्हा प्रत्यक्षात बघितलं तेव्हा कळलं की एक महिला सुद्धा सत्य वचन मांडण्यासाठी, सत्य बोलण्यासाठी खंबीरपणे उभी असू शकते. आणि त्यासाठी
मग मी मरो किंवा वाचो या जर प्रेरणेने जगत असेल तर खूप मोठी प्रेरणा आज आम्हाला आणि आमच्या युवा पिढीसाठी आहे. खूप खूप धन्यवाद मॅम, तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला आणि तुमचे विचार आमच्या चॅनल मार्फत लोकांपर्यंत पोहोचवले. पुन्हा भेटूया अशाच विशेष मुलाखतीसह. तोवर बघत रहा पोलीस टाइम न्यूज.